सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला थेट पक्षातूनच आव्हान देण्यात आलं। पक्षातील ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवून सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आक्षेप नोंदवला। 9 जुलैला सच्चिदानंद सिंग यांनी नोटीस बजावत राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी केली। अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली। 26 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीच्या सर्वसाधारण सभेत प्रफुल्ल पटेल यांच्याकडूनच ही घोषणा करण्यात आली होती। मात्र आता अध्यक्षपदावरून नवा वाद निर्माण झाला। या संदर्भात राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण आणि नेते अनिल पाटील यांनी काय म्हटलं आपण पाहूया। वर्किंग कमेटी की बैठक क्यों नहीं हुई और जो जनरल काउंसिल की मीटिंग हुई बॉम्बे में उसका सूचना इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया को प्रदेशाध्यक्ष प्रफुल्ल पटेल के द्वारा क्यों नहीं दिया गया और धारा 29 के तहत रजिस्ट्रार को पूरी चुनावी प्रक्रिया की सूचना क्यों नहीं दी गई। मैं जो पत्र लिखा था उसका जवाब मुझे क्यों नहीं अभी तक दिया गया। लगभग 3 माह बीत गया। इसलिए मैं बात होकर के इस चुनावी प्रक्रिया को ठीक कराने के लिए मैं लीगल नोटिस के माध्यम से अपने आला कमान को नोटिस भेजा हूं। राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये हात वर करून सगळ्यांनी प्रस्ताव ठेवल्याच्या नंतर त्या प्रस्तावाला अनुमोदन दिलं होतं आणि सर्वजण त्या प्रस्तावाला अनुमोदन दिल्याच्या नंतर एकमताने एक दिलाने सुनेत्रावहिनी पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवड झालेली आहे आणि ती निवड पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत राहून झालेली निवड आहे। त्याच्यामुळं अशा पद्धतीचं कोणी नोटीस पाठवलं त्याच्यामुळं ती काही मला वाटतं कुठं काही धोकादायक नाही, परंतु हे जाणीवपूर्वक माध्यमामध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी कुठल्या तरी एका व्यक्तीने केलेलं असावं। सुनेत्रावहिनींच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरती झारखंडच्या अध्यक्षांनी समजा जर का ऑब्जेक्शन घेतलं असतं, नंबर 1 गोष्ट की अशा प्रकारचं ऑब्जेक्शन घेण्याचा कोणालाच अधिकार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार या प्रकारचं कोणालाही कोर्टामध्ये किंवा ऑब्जेक्शन घेण्याचा पार्टी अंतर्गत चर्चा करू शकतात, पण कोर्टात जाण्याचा राईट कोणालाच नाही। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला काही एक अर्थ नाही। वकिला थ्रू नोटीस आलेली आहे, तिला आम्ही तथ्यहीन नोटीस